नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो संधिवात, गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारांपासून मुक्ती. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की जसं जसं वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगती करतंय तसं तसं नवीन नवीन उपचार आज विविध प्रकारच्या आजारांसाठी उपलब्ध होत आहेत. परंतु खास करून वार्धक्यावस्थेत सतावणारा संधिवात किंवा गुडघेदुखीसारखा आजार आणि त्याचबरोबरीने मणक्यांचे विविध आजार ज्याच्यामध्ये स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्क, सायटिका असे शब्द आपण नेहमी ऐकतो, ज्याच्यामुळे आपल्याला मान, पाठ, कंबरदुखी होऊ शकते. अशा विविध आजारांसाठी आजपर्यंत विविध उपचार उपलब्ध होते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षात दुर्बीण आणि लेझरच्या तंत्रज्ञानामुळे मोठी शस्त्रक्रिया टाळून अत्यंत आधुनिक स्वरूपाचे उपचार हे रुग्णांना देण्यात आता शक्य झालेले रुग्णांना देणं शक्य झालेलं आहे. आणि अर्थातच मी म्हणून आवर्जून सांगावंसं वाटतं की मणक्यांवरील शस्त्रक्रिया म्हटली की बऱ्याचदा डोळ्यासमोर विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स याशी रुग्ण शस्त्रक्रियाला करायला टाळायचे, घाबरायचे. पण आता लेझर उपचारांमुळे मणक्यांच्या विकारांवरील उपचारांमुळे मध्ये आमूलाग्र क्रांती झालेली आणि तशीच क्रांती आज गुडघेदुखीवरील उपचारांमध्ये सुद्धा झालेली आहे. हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. गुडघेदुखीवरती आज विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच गोळ्या औषधं आहेत किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सारखी शस्त्रक्रिया आहे. पण आता दुर्बीण लेझरचे सुद्धा उपचार उपलब्ध झालेले आहेत. आणि हे सर्व उपचार जे मणक्यांवरील लेझर उपचार असोत किंवा गुडघेदुखीवरील विविध उपचार असोत, सांधेरोपण शस्त्रक्रियेसारखी अत्याधुनिक शस्त्रक्रिया असो, हे सर्व उपचार आता अल्प लोकमान्य हॉस्पिटल जे पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहे, ह्या ठिकाणी खास करून सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि ह्या सर्व आमूलाग्र झालेल्या क्रांतीचे जनक असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र वैद्य महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गेले अनेक वर्ष ते खास करून ऑर्थोपेडिक ह्या क्षेत्रामध्ये कार्य आहेत, म्हणजेच मणके आणि सांधे यावरील तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सांधेरोपण शस्त्रक्रिया 5000हून 500हून अधिक अशा सांधेरोपण शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या केलेल्या आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त खास करून स्पाईन म्हणजे मणक्यांवरील सुद्धा विविध प्रकारच्या अत्याधुनिक अशा शस्त्रक्रिया यशस्वीरित्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आहेत. आणि म्हणूनच लोकमान्य हॉस्पिटल आणि डॉक्टर नरेंद्र वैद्य यांचं नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरामध्ये सुपरिचित आहे, खास करून अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि म्हणून आपण आता जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात 9595844844 हा एक स्पेशल नंबर आहे, ज्याच्यावरती आपल्याला कुठल्याही स्वरूपाचे प्रश्न असतील, खास करून संधिवात, गुडघेदुखी, मानपाठ, कंबरदुखी म्हणजेच मणक्यांचे विकार, स्लिप डिस्क, सायटिका किंवा इतरही काही खास करून हाडांच्या विकारांशी संबंधित आजार असतील तर पुढील नंबरवरती आपण जरूर फोन करा आणि जरूर मार्गदर्शन घ्या. कार्यक्रमाकडे वळत असताना सर सर्वप्रथम आपलं अभिनंदन की आज आपण इतकी मोठी सेवा, वैद्यकीय सेवा महाराष्ट्रातील सर्व रुग्णांना पुरवत आहात. आणि कोल्हापूरमध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हे आहे रुग्णालय आहे. पण पुणे या ठिकाणी एक फार मोठं सेंटर आपण आता मित्रमंडळला सुद्धा सुरू केलेलं आहे स्वारगेट जवळ, आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडला, निगडीला सुद्धा अत्याधुनिक अशी सेवा केंद्र आहेत. अर्थातच ह्या सर्व रुग्णसेवेबद्दल बोलत असताना मला आवर्जून विचारावंसं वाटतं आपल्याला की आज जे एक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून, एक सांधे आणि मणके तज्ज्ञ म्हणून विविध प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येत असतील, ह्याच्यामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त प्रमाण गुडघेदुखीचा असा माझा अंदाज आहे. आपल्याला ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? आजकाल आपण बघितलं तर आपली जी आधुनिक जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे ज्यात हालचाल कमी झाली आहे, व्यायाम कमी झालाय, नवीन पद्धतीचे सगळे आहार, फास्ट फूड ज्याला म्हणतात, त्यामुळे आपल्याला ओबेसिटीचा प्रॉब्लेम भेडसावतोय. आणि त्यामुळं डेफिनेटली जे भारतीय जीवनशैलीमध्ये खाली बसायला लागतं, आपल्याला मांडी घालायला लागती, तर ह्याच्यात गुडघ्याचे विकार हे सगळ्यात जास्त आहेत. मणक्याचे विकार असतात आणि त्याप्रमाणे यंग लोकांमध्ये खुब्याचे किंवा हिप जॉईंटचे पण विकार आता वाढायला लागलेत. आपण सर्वसाधारणतः बघितलं तर साधारण 17% टोटल पॉप्युलेशनच्या लोक आहेत त्यांना अतिशय जास्त अशा प्रकारच्या कुठल्या ना कुठल्या सांध्यांनी विकार असा झालेला असतो. आणि त्यामुळे त्यांचं जे डिसॅबिलिटी आहे किंवा जे रोजच्या जीवनामधलं अपंगत्व आहे ते वाढायला लागलेलं आहे. ओके, आपण आता लॅपटॉपकडे बघूया की कशा रीतीने गुडघा हा एक खरोखर एक महत्वाचा, गुडघेदुखी हा एक भाग आहे. संधिवाताची नैसर्गिक प्रक्रिया आपण जाणून घेऊया. काय सांगता येईल? आपण जर बघितलं तर मनुष्य प्राणी हा एकच प्राणी आहे सगळ्या भूतलावर की जो 2 पायावर चालत असतो आणि ते करताना आपल्या गुडघ्यावर सतत त्याच्यावर ताण येत असतो. आपण जर गुडघ्याची रचना या आता लॅपटॉपवरच्या स्क्रीनवर बघितलं तर त्यात बघितलं तर गुडघ्याच्या हाडांमध्ये मांडीचं आणि नडगीचं हाड असतं आणि समोरच्या बाजूला वाटीचं हाड असतं. तर त्यामध्ये जी गुळगुळीत कुर्च्या असते आणि त्यामुळे हाडं आहेत ती दोन्ही एकमेकाला घासत नाहीत. हे कार्टिल किंवा कुर्च्या आहे ही एक शॉक ॲब्झॉर्बरचं काम करत असते. त्यामुळे आपल्याला दुखत नाही तोपर्यंत गुडघ्याचा सांधा ही आपल्याला जाणीव होत नाही. आपण त्याच्यात पळतो, खाली बसतो, उड्या मारतो आणि त्यामुळे हे एक एफिशियंट शॉक ॲब्झॉर्बर सारखं आणि तसंच गुळगुळीत असं एक यंत्रणा ही नेचरने आपल्या गुडघ्यामध्ये केलेली आहे.
गुडघ्याच्या सांध्यामध्ये लुब्रिकेशनसाठी सायनोव्हियल फ्लुइड असतं, म्हणजे त्यामध्ये लुब्रिकेशन 2 ते 3 सीसी फ्लुइड प्रत्येक सांध्यांमध्ये असतं आणि या गुडघ्याला चारी बाजूने आवरण असतं आणि त्यामध्ये लिगॅमेंट्स हे कार्यरत असतात. तर या प्रकारे आपण जर रचना बघितली तर त्याच्यामध्ये आपण कधी कधी यामध्ये दुर्बिणींमधनं जर गुडघ्याची तपासणी केली तर यामध्ये आपण आता बघूया की कार्टिलेज अत्यंत गुळगुळीत असतं. यात आपण प्रोबनी बघतोय त्यात कुठेही खरखरीत असा पृष्ठभाग नाहीये आणि एक गुळगुळीत पण त्याच वेळेला एक शॉक सारखं लवचिक अशी त्याच्यामध्ये रचना यात केलेली असती. परंतु कालांतराने वेगवेगळ्या ज्या हालचाली असतात, वजन जास्त असतं आणि त्यामध्ये आपल्या गुडघ्यावर विशिष्ट जास्त प्रमाणावर स्ट्रेन पडत असतात. म्हणजे आपण चालतो त्यावेळेला आपल्याला गुडघ्याच्या सांध्यावर 3 ते 4 पट आपल्या वजनाचा भार पडत असतो. त्यामुळे जरी 5 किलो 7 किलो आपण ओव्हरवेट असलो तरी त्याचा भार हा पर्यायाने अतिशय जास्त पटीने खुर्चीवर पडतो आणि त्यामुळे पर्यायाने झीज व्हायला लागते. तसंच आपल्या जीवनशैलीमध्ये जे खाली बसतो, मांडी घालतो, टॉयलेटला खाली बसतो, ह्यामध्ये 7 ते 8 पट आपण बघितलं तर सांधे झिजायला लागतात आणि त्यामुळे अल्टिमेटली सांधा जो आहे तो खरबरीत व्हायला लागतो. आता या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की मगाशी जे गुळगुळीत पृष्ठभाग होता तो पूर्णपणे आता नष्ट झालेला आहे आणि सांध्याचं हाड आहे ते आता एकमेकावर घासायला सुरुवात झाली आहे, खरबरीत असं झालंय. त्यामुळे रुग्णाला गुडघ्यात तीव्र वेदना होणे, त्यांना चालण्यात लंगडणं चालू होणे, अडकणे, सकाळी सूज येणे, या प्रकारे वेगवेगळे विकार हे त्यात व्हायला लागतात. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात, आमवात, गाऊट म्हणजे रक्तदोष ज्याला म्हणतात, तर ह्या प्रकारामध्ये अतिशय जास्त प्रमाणात ह्याची झीज आहे ती वाढायला लागते आणि अल्टिमेटली पेशंटला फार जास्त प्रमाणात त्रास होतो. येस, आपण हे जाणून घेतलं की ही संधिवाताची जी प्रक्रिया आहे एकंदरीतच खास करून गुडघ्यामधली आपण बघितली. ह्याच्यामध्ये सर गेल्या काही वर्षात जसं म्हटलं की नवीन नवीन टेक्नॉलॉजी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आज उपलब्ध आहे. सांधेरोपण शस्त्रक्रिया आहे, पण दुर्बिणीचे उपचार, खास करून दुर्बीण लेझरचे उपचार हे रुग्णांसाठी वरदान ठरतात ज्यांना अर्ली स्टेजमध्ये आर्थरायटिस आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आम्हाला काय सांगता येईल ह्याच्याविषयी? सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर आपण बघितलं तर या संधिवाताचे किंवा जे झीज होती त्याचे 4 टप्पे असतात की ज्यामध्ये आपल्याला नॉर्मल कार्टिलेजचे थिन व्हायला लागतं किंवा बारीक होतं किंवा त्याच्यामध्ये झीज हळूहळू मग वाढल्यानंतर त्याचे धागे निघतात, हे दुसऱ्या स्टेजमध्ये होतं. तिसऱ्या स्टेपमध्ये त्याचे पॅचेस होऊन क्रॅक्स पडायला लागतात आणि चौथ्या स्टेजमध्ये आपण बघितलं तर पूर्णपणे हाड आहे ते उघडं पडून जातं आणि ह्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये वेगवेगळे उपचार आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला करायला लागतात. सुरुवातीच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेपमध्ये बहुतेक सगळ्या रुग्णांना वजन कमी करणे, एक्सरसाइज, काही वेळेला काही मेडिसिन्स, लुब्रिकेशनचे इंजेक्शन ह्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. परंतु साधारणतः दुसऱ्या टप्प्याच्या पुढे गेलं तर आजपर्यंत त्याला जास्त उपचार नव्हते, परंतु आता गेले एक साधारण 10 ते 12 वर्ष झालं लेझर थेरपी, लेझर ट्रीटमेंट जी आर्थ्रोस्कोपी यांनी आपल्याला उपचार करता येऊ शकतात. एक लक्षात घेतलं पाहिजे की लेझरने कार्टिलेज नवीन तयार होत नाही, परंतु जे मगाशी व्हिडिओने दाखवलं त्यामध्ये जे स्मूथ खरखरीत व्हायला लागले ते कार्टिलेज आहे ते स्मूथ करता येतं, गुळगुळीत करता येतं. जर खरबरीत असे 2 भाग एकमेकावर घासले तर त्याची झीज निश्चितपणाने जास्तच होणार आहे. त्यामुळे स्मूथ केल्यानंतर आपल्याला कार्टिलेजला ताकद मिळू शकते आणि त्यामुळे आपल्याला स्मूदनिंग होतं. तसंच लेझरचे मिनिमल इन्व्हेजिव्ह उपचार हे गुडघ्याबरोबरच कमरेला सुद्धा आपल्याला जे ते फायदेशीर ठरू शकतात. म्हणजे मणक्यांवरील उपचारांमध्ये सुद्धा लेझरचे हे जे उपचार आहेत ते प्रभावी ठरत आहेत. आणि अर्थातच आपल्याला लेझर उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती जरूर फोन करा. 9595844844 हा खास लोकमान्य हॉस्पिटलचा हेल्पलाईनचा नंबर आहे, ज्याच्यावरती आपण संधिवात, गुडघेदुखी, खुब्याच्या सांध्याला जर का आपल्याला या ठिकाणी जर का आर्थरायटिस झाला असेल किंवा संधिवात झाला असेल, पण ह्याच्या व्यतिरिक्त खास करून मणक्यांचे विविध प्रकारचे विकार ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आहेत ज्याच्यामुळे मानपाट कंबरदुखी होऊ शकते, ह्याच्यावरती आज लेझरचे उपचार यशस्वीरित्या होऊ शकतात लोकमान्य हॉस्पिटलमध्ये. आणि त्यासाठी पुढे जो संपर्कासाठी आपण स्क्रीनवर नंबर बघत आहात 9595844844 ह्या नंबरवर जरूर फोन करा. मला आवर्जून एक माहिती द्यावीशी वाटते की लोकमान्य हॉस्पिटल हे सर्व सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहेच, पण खास करून सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या दरात हे उपचार उपलब्ध आहेत. खास करून लेझरचे उपचार उपलब्ध आहेत, त्याच्या व्यतिरिक्त सांधेरोपण शस्त्रक्रिया सुद्धा सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकमान्य हॉस्पिटल आता पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड, निगडी, त्याचप्रमाणे स्वारगेटला मित्रमंडळ कॉलनी या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा लोकमान्य हॉस्पिटल आपली सेवा देत आहे. सर, पुन्हा एकदा आपण विषयाकडे वळत असताना आपण सांगितलं की गुडघेदुखी किंवा संधिवाताबरोबरच आज मणक्यांवरील उपचार सुद्धा लेझरने होऊ शकतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण मणक्यांवरील जी शस्त्रक्रिया होते त्याच्यात कधी कॉम्प्लिकेशनचा धोका असतो आणि लेझर उपचाराने तो टाळता येऊ शकतो आणि त्यामुळे मोठ्या शस्त्रक्रियेला रुग्णाला सामोरं नाही जावं लागत. काय सांगता येईल आम्हाला? यामध्ये मणक्याचे जे विकार आहेत त्याच्यात स्लिप डिस्क, स्पॉन्डिलोसिस आहेत, ह्या जवळजवळ आपण बघितलं तर 80% लोकांना कंबरदुखीचा कधी ना कधीतरी प्रचंड प्रमाणावर मानदुखीचा, स्पाईनचा प्रॉब्लेम येतो.
ओपन शस्त्रक्रियेमध्ये ज्याला पूर्वीची कन्व्हेन्शनल लॅमिनेक्टमी सर्जरी त्यात हाड काढलं जायचं आणि त्यामुळं काही वेळेला डिसॅबिलिटीला आपल्याला सामोरं जायला लागायचं. आज मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीचं युग आलंय आणि त्यामध्ये लेझर्स हा एक असा उपकरण आहे की त्यामुळं रक्तस्राव कमीत कमी होताना दुर्बिणीद्वारेच आपल्याला त्यात उपचार करता येऊ शकतात. लेझर म्हणजे निश्चित काय असतं ते आपण बघूया. तर त्यापूर्वी आपण सायाटिका हे जे लक्षण लोकांना दिसतं की बऱ्याच वेळा कमरेच्या मणक्यांमध्ये विकार असतो आणि पाय दुखायला लागतो, मुंग्या यायला लागतात, जडत्व यायला लागतं पायात, ताकद कमी होते, लघवीची किंवा हाताची कंट्रोल कमी व्हायला लागतात. तर ह्याचा सगळ्याचा उगम हा मणक्यातमधल्या डिस्कमध्ये किंवा त्याच्यातल्या मज्जारज्जूमध्ये असू शकतो. तर ह्या सगळ्या विकारांवर डिस्क न्यूक्लिओप्लास्टी किंवा ज्याला पीएलडीडी म्हणतात, परक्युटेनियस लेझर डिस्क डिकम्प्रेशन, तर यामध्ये छोटासा प्रोब घालून ही चकती जी सरकलेली आहे ती विना टाक्याने आपल्याला पूर्णपणे आकुंचित करता येऊ शकते. या व्हिडिओमध्ये बघतोय तसं मणक्यांमध्येची जी गादी किंवा चकती असते, डिस्क ज्याला म्हणतात, ही एक शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करत असते आणि त्यामुळे त्याला अव्याहत आपण जसं चालायला लागतो, रांगायला लागतं बाळ, तेव्हापासून याच्यावर ताण पडत असतात आणि मग होता 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 एक डिस्क आहे ती कडक होऊन जाते आणि ती मागं सरकते आणि सरकल्यानंतर ती मज्जारज्जूला आणि नर्व ज्या आहेत पायाच्या त्याच्यावर तीव्र प्रमाणात दाब द्यायला लागते. असं झाल्यानंतर मग आपल्याला ती डिस्क काढण्याच्या ऐवजी आतल्या आतच ती जर फाटली नसेल तर त्यामध्ये प्रोब घालून आपल्याला लेझरचा ही आकुंचित करता येते आणि एक दिवसातच पेशंट यामध्ये घरी जाऊ शकतो. तर या प्रकारे लेझरने मणक्यावर जेव्हा प्रॉपर स्टेजमध्ये पेशंट येतो त्याला अत्यंत चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करता येते. याच्या पुढच्या ज्या दुर्बिणीच्या असतात किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीचे बाकी उपचार असतात, पण या प्रकारे मणक्यांच्या उपचारात क्रांती झाली. येस, आपण बघितलं की कशा रीतीने आज ही आमूलाग्र क्रांती घडलेली आहे. केवळ मणक्यांवरील उपचार नव्हे तर संधिवात गुडघेदुखीवरील उपचारांमध्ये सुद्धा. अर्थातच काही रुग्णांचं मनोगत आणि त्याचप्रमाणे काही रुग्ण आपण बघणार आहोत ज्यांनी हे उपचार विविध घेतलेले आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्यांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून संधिवात, गुडघेदुखी आणि मणक्यांवरील विकारांपासून मुक्ती या विषयावरती. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की आज विविध प्रकारचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, खास करून संधिवात, गुडघेदुखी आणि त्याचप्रमाणे मणक्यांवरील जे विविध प्रकारचे विकार आहेत, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार, ह्यांच्यावरती आता नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, ज्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट आहेच, पण त्याच अनुषंगाने आता नवीन दुर्बीण आणि लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत अतिशय अल्प दरामध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आणि पण त्यासाठी संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात तो जरूर टिपून घ्या. 9595844844 म्हणजेच 9595844844 या नंबरवर आपण जरूर फोन करा. लोकमान्य हॉस्पिटल आता पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे. सर्व सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवर लोकमान्य हॉस्पिटल आहेच, पण सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवर आहे आणि त्याचप्रमाणे सीजीएचएसच्या रुग्णांसाठी खास करून या ठिकाणी सोय उपलब्ध आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा सवलतीच्या दरात या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळ असताना सर कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आम्हाला सांगितलं की लेझरचे उपचार आता खास करून गुडघेदुखीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या रुग्णांसाठी उपलब्ध झालेले आहेत. कसे केले जातात उपचार आपण बघूया. पेशंटला हे आता एक दिवसच ऍडमिट व्हायला लागतं हॉस्पिटलमध्ये. हे स्पायनल किंवा जनरल अॅनेस्थेशियामध्ये लेझरचे उपचार करता येऊ शकतात. ह्यात टाके ते फक्त 2 टाके किंवा कधी कधी टाक्याची गरजही लागत नाही. यात रक्तस्राव कुठलाही होत नसतो आणि पेशंट दुसऱ्या दिवशी आपल्याला परत आपल्याला घरी जातो. तर ह्याच्यामध्ये जर आपण व्हिडिओवर बघितलं तर यात गुडघ्याची जी कार्टिलेज किंवा खुर्ची आहे ती आता झिजलेली या व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला आणि ती या लेझरनी आपण बघितलं किंवा ज्याला कॉब्लेशन म्हणते आणि पूर्णपणे स्मूथ करता येऊ शकते आणि त्यामध्ये आपल्याला टाके मी मगाशी म्हटलं तसं कुठल्याही प्रकारे पेशंटला लागत नाहीत. तर या प्रकारे लेझरचाही आपल्याला फायदा होतो. पण ह्या पुढच्या स्टेजमध्ये गेलं तर मात्र आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट किंवा ज्याला आर्थ्रोप्लास्टी म्हणतं, अंधेरोपण तसं आपल्याला करायला लागतं. येस, आपण जरूर बघूया की आता बघितलं आतापर्यंत आपण दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यातल्या गुडघेदुखीसाठी लेझर उपचार उपलब्ध आहेत. पण जर गुडघेदुखी चौथ्या टप्प्यात गेली असेल, बाक आलेला असेल, डिफॉर्मिटी झाली असेल तर अर्थातच जॉईंट रिप्लेसमेंटचे उपचार उपलब्ध आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये अतिशय अल्प दरात, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. कॉन्टॅक्टसाठी नंबर आहे 95958444. जरूर फोन करा. पुढे स्क्रीनवरती जो आपण नंबर बघत आहात. सर आम्हाला काय सांगता येईल, आपण बघूया लॅपटॉपकडे पुन्हा एकदा. बऱ्याच वेळेला पेशंट्स आहेत ते आपल्या अंगावर दुखणं काढतात, डॉक्टरी ट्रीटमेंटला किंवा याला घाबरतात आणि त्याचं पर्यवसन हे आपण जर स्क्रीनवर बघतोय तसं तीव्र प्रमाणात डिफॉर्मिटी किंवा बाक येणे अशात होतं, त्यामुळे चालणंही आपल्याला काही पावलंही हे अशक्य होऊन जातं आणि या स्टेजमध्ये मात्र आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट हे करायला लागतं. तर पूर्वीच्या जॉईंट रिप्लेसमेंटच्या पद्धती होत्या त्याच्यापेक्षा आता जी पद्धत आम्ही अंगीकारतो किंवा करतो यामध्ये टिश्यू प्रिझर्विंग आणि बोन प्रिझर्विंग नी रिप्लेसमेंट ज्याला आर्थ्रोप्लास्टी म्हणतो तसं केलं जातं, ज्यात लिगामेंट्स पण आपल्याला न कापता किंवा बोनला सुद्धा हाडाला सुद्धा जास्त काप न घेता
हाडामध्ये रॉड न घालता आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीने पूर्णपणे सांधेरोपण आपल्याला करता येतं आणि ज्यामुळे पेशंटचा हॉस्पिटलमधला स्टे हा अतिशय कमी होतो. ऑपरेशन साधारणतः 30 ते 40 मिनिटातच होऊन जातं. दोन्ही गुडघ्याची एकत्र आपल्याला ऑपरेशन करता येऊ शकतात आणि पेशंट्स आहेत ते पूर्णपणे डिफॉर्मिटी करेक्ट होऊन परत डिफॉर्मिटी किंवा बाक आहे तो करेक्ट करून आपल्याला चालायला लागतात. तर ह्यात वेगवेगळे तंत्रज्ञान जे आले यात नॅव्हिगेशन किंवा कम्प्युटर असिस्टेड सर्जरी आहे. यामधले धोके टाळण्यासाठी पूर्णपणे आपण जर बघितलं स्क्रीनवर तर जे पोशाख किंवा ड्रेस घातले जातात ते पूर्णपणे असेप्टिक किंवा आपल्याला स्पेस सूट म्हणतात तशा प्रकारचे असतात. त्यामुळे इन्फेक्शन्स हे ते जवळ 0% आसपास आपल्याला करतात. साधारणतः इन्सिडन्स हा 0.5% कमी असतो इन्फेक्शन. त्यामुळे रिपीट सर्जरीचा इन्सिडन्स फार कमी होऊन जातो आणि पेशंटला याचा फायदा होतो. ही शस्त्रक्रिया आहे ती अत्यंत सुसज्ज अशा ऑपरेशन थिएटरमध्येच करावी आणि जे आता एक ऑपरेशन थिएटरचं चित्र दाखवलं ज्यात 0 बॅक्टेरिया थिएटर असतं, पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन असतो, नॅव्हिगेशन्स असतात आणि त्यामध्ये ह्यामध्ये इन्फेक्शन कमी करण्यासाठी पूर्णपणे काळजी आपल्याला यामध्ये घेतली जाते. तर ह्या प्रकारचे आता काही रुग्ण मला वाटते की आपण बघूया. तर ह्या एक गृहिणी आहेत की ज्यांच्या ह्याच्या 65 इयर आहेत आणि त्यामध्ये एकच बाजू गुडघ्याची झिजली आहे. तर ह्यामध्ये पूर्वी आपल्याला एकतर हायटिबियल ऑस्टिओटॉमी म्हणजे हाड कापून करायला लागायचा, पण दुसरा जो उपचार आता उपलब्ध आहे त्यात फक्त अर्धा भाग जो झिजलेला आहे तोच अर्धा भाग आपला बदलून फक्त ज्याला युनिक कंपार्टमेंटल आर्थ्रोप्लास्टी आहे तसं करता येतं. म्हणजे आपण या दोन कंपॅरिझन बघितलं तर जो जॉईंट रिप्लेसमेंटचा मोठाच्या मोठा सांधा पूर्वी होता त्याच्याऐवजी फक्त एक छोटीशी कॅप आहे ती आपल्याला झिजलेल्या भागावर घालता येते आणि पेशंटला आपण बघितलं तर थर्ड डेलाच 3ऱ्याच दिवशी पेशंट चालायला लागलेला आहे आणि इव्हन यामध्ये सगळे टिश्यूज आणि हाड प्रिझर्व्ह केल्यामुळे ते 2ऱ्या-3ऱ्या दिवशी आपल्याला पेशंट मांडी घालून सुद्धा बसू शकतो. या प्रकारे आपल्याला करता येतं. काही पेशंट आपण जर बघितले तर अजूनही जास्त पुढच्या टप्प्यात जातात, अंगावर काढतात, त्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. तर हे पेशंटचं आपण बघणार यात 50 वर्षाच्या पुढचा पेशंट 10 वर्ष अंगावर काढत होते आणि त्यामध्ये बघितलं तर आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजीला पेशंट मॅच टेक्नॉलॉजी आहे याचं अवलंबन केलं आणि त्यामध्ये जे सांधे जे पूर्णपणे झिजलेले दिसत आहेत यामध्ये केलं. तर ह्या पेशंटचा व्हिडिओ बघितला तर त्याला 2 माणसांच्या सपोर्ट शिवाय चालताही येत नाही, 2-4 पावलं टाकणंही हे प्रॉब्लेमॅटिक आहे. तर ह्याला जॉईंट रिप्लेसमेंट जे आपण पेशंट मॅच टेक्नॉलॉजीने करून आपण बघितलं तर पेशंट हा नॉर्मल पूर्ववत आपल्याला 2 पायावर चाललेलं दिसतंय आणि हे दुसऱ्यावर अवलंबलेलं जे जीवन आहे ते त्यांना पूर्णपणे आपल्याला बरं करता येऊ शकतं. स्वावलंबी होऊ शकतात आणि आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा हे सर्व रुग्ण मिळवू शकतात. अशाच आणखीन काही रुग्णांविषयी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती संधिवात, गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारांपासून मुक्ती ह्या विषयावरती आणि कार्यक्रमामध्ये आपल्याला सुप्रसिद्ध असे जॉईंट अँड स्पाईन सर्जन असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य खास करून मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की संधिवात, गुडघेदुखीवरती आता नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत, खास करून लेझरचे उपचार. तसेच मणक्यांवरती सुद्धा आता नवीन दुर्बिणीचे लेझर उपचार उपलब्ध झालेले आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. त्यासाठी पुढे जो स्क्रीनवरती नंबर बघत आहात 95955844 म्हणजेच 9595844844 या नंबरवरती आपण जरूर संपर्क करा. लोकमान्य हॉस्पिटल पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे. पुण्यामध्ये खास करून पिंपरी चिंचवड निगडी आणि स्वारगेट जवळ मित्रमंडळ या ठिकाणी सेवा देत आहे आणि याशिवाय खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या रुग्णांसाठी कोल्हापूर या ठिकाणी सेवा आहे. लोकमान्य हॉस्पिटलमध्ये खास करून विमा सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहेच, पण सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे. सीजेएचच्या रुग्णांसाठी खास करून या ठिकाणी सोय उपलब्ध आहे आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे सिनियर सिटीजन सुद्धा सवलतीच्या दरात या ठिकाणी वैद्यकीय सेवा घेऊ शकतात. अर्थातच पुढील नंबरवरती जरूर फोन करा. यासाठी पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळेत असताना सर आपण सांगितलं मगाशी त्याप्रमाणे नवीन आता उपचार उपलब्ध आहेत. खास करून आता जॉईंट रिप्लेसमेंटची अत्याधुनिकता उपलब्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याचप्रमाणे स्पेस सूट सारखी टेक्नॉलॉजी आहे, 0 बॅक्टेरिया ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि त्याचप्रमाणे अर्थातच स्किल्ड सर्जन आपण 5500हून अधिक शस्त्रक्रिया केल्यात यशस्वीरित्या आणि नवीन बदलही होत आहेत. त्याच्यामध्ये पेशंट मॅच टेक्नॉलॉजी किंवा अर्धसांधेरोपण असाही प्रकार आपण बघितला मगाशी, युनिक कंपार्टमेंटल सर्जरी. अजून आम्हाला काय सांगता येईल? काही पेशंटचे आपण व्हिडिओ बघा, कारण ते आता ह्या पेशंटचा आपण जर व्हिडिओ बघला तर त्यांना चालणं 2 काठ्यांशिवाय शक्य नाही, पाय त्यांचा ढिला पडलेला आहे आणि त्यामुळे पडण्यासारखे धोके त्यात होतात. यांना आम्ही पूर्ण बघितलं हे केलं ते नॅव्हिगेशन म्हणजे कम्प्युटर असिस्टेड सर्जरी, जे पूर्णपणे ऑपरेशन थिएटरमध्ये या प्रकारे ही प्रणाली बसवलेली असते किंवा मशीन असतं आणि त्यानंतर आपल्याला कुठल्या प्रत्येक अचूकता जी शस्त्रक्रिया ती कम्प्युटरच्या
सहाय्याने करता येते आणि त्यामध्ये अर्धा मिलीमीटर एवढी अचूकता आल्यानंतर पेशंटला आपल्याला पूर्णपणे नॉर्मल सांधा देता येऊ शकतो. आता हेच पेशंट जे 2 काठ्याशिवाय चालत नव्हते, ऑपरेशन नंतर पूर्णपणे नॉर्मली आता ते चालायला लागलेले आहेत. ह्याच्या पुढे आपण बघितलं तर काही तरुण वयात सुद्धा प्रॉब्लेम्स येतात संधिवाताचे. म्हणजे आता ह्या पेशंटमध्ये बघितलं तर हार्डली 30 वर्षापेक्षा कमी ही मुलगी आहे आणि त्याच्यामध्ये चालताना प्रचंड डिसॅबिलिटी आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात भरपूर बाधा येते. दोन्ही खुब्यांचे त्यांचे जॉईंट रिप्लेसमेंट झाले आणि त्यानंतर लगेचच पेशंटला आम्ही मोबिलाइज केलं. तर जस्ट बघितलं आपण तर 1 महिन्यानंतर बघितलं तर पेशंट हेच होते. त्यांना आता पूर्णपणे मुक्तता आजारातून मिळालेली आहे. तर अशा प्रकारे त्यांना पूर्ण सगळ्या ज्या हालचाली आहेत त्या करता लागल्या. त्यांची नोकरी परत चालू झालेली आहे. जिना चढणं उतरणं खाली बसणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आता करता येत आहेत. परंतु एक असा समज असतो की ही सगळी ट्रीटमेंट फक्त शहरी भागातच लोकांना लागते, पण आपण काही ग्रामीण लोकांच्या ट्रीटमेंट केलेल्या आहेत की जे लोकमान्य हॉस्पिटल मगाशी सांगितलं असं कमी दरामध्ये वाजवी दरामध्ये केलं जातं. तर ही एक लेडी बघतोय आपण की ज्यात शेतकरी आहे परंतु ते पूर्णपणे सगळ्या हालचाली आहेत त्या पूर्णपणे मांडी घालणं, शेतात काम करणं, दुर्गम भागातनं चालणं ह्या सगळ्या पूर्णपणे ते करू शकतात. त्यामुळे ही सिनियर सिटीजन मंडळी ही जी अडगळीत पडलेली असायची किंवा त्यांना कोणी बघणारं नसायचं त्या सगळ्यांना आता आम्ही लोकमान्यतर्फे काही मदत करून पूर्ववत त्यांना हालचाल करता येईल, वेदनामुक्त जीवन जगता येईल याप्रमाणे आता आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आम्ही सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. येस, आणि त्याबद्दल जरूर अभिनंदन. आपलं जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? टेक्नॉलॉजी ही आहे ती आता ऍक्सेप्ट करावी. आज टेक्नॉलॉजीचंच युग आहे आणि मध्ये आपण केवळ गैरसमज डोक्यात ठेवण्यापेक्षा या टेक्नॉलॉजीकडे वळावं. अनेक चांगले सेंटर्स आता या प्रकारे आम्ही डेव्हलप केले. त्यामध्ये कधीही येऊन त्यामध्ये मार्गदर्शन घेऊ शकतात यामध्ये पेशंट आणि आपल्या वेदनेपासून पूर्णपणे मुक्ती मिळवू शकतात. मला वाटतं हा एक मोलाचा संदेश होता डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी दिला. लोकमान्य हॉस्पिटल आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपली सेवा पुरवत आहे. महाराष्ट्रातल्या सर्व रुग्णांसाठी सेवा उपलब्ध आहे. केवळ शहरी भागातले रुग्ण नव्हे तर ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी खास करून या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. खास करून संधिवात, गुडघेदुखी, मणक्यांचे विकार म्हणजे स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार ज्याच्यामुळे मानपाट कंबरदुखी होऊ शकते ह्याच्यावरती नवीन नवीन तंत्रज्ञानाचे उपचार उपलब्ध आहेत. गुडघेदुखीसाठी सांधेरोपण शस्त्रक्रिया आहेच, पण याच्या व्यतिरिक्त खास नवीन लेझरचे उपचार उपलब्ध आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील रुग्णांसाठी मणक्यांवरील विकारांसाठी लेझरचे उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. त्यासाठी पुढे जो संपर्कासाठी नंबर बघतात 9595844844 या नंबरवर जरूर फोन करा. 9595844844 या नंबरवरती जरूर संपर्क करा. लोकमान्य हॉस्पिटल पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. डॉक्टर नरेंद्र वैद्य आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणा केलं त्याला मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.